पंढरपूर तालुक्यातील पालखी महामार्गावर असलेल्या वाखरी ग्रामपंचायत येथील माने कैकाडी कुटुंबियांच्या 52 एकर शेतजमिनीचा व्यवहार छोरिया प्रॉपर्टीज अँड डेव्हलपमेंट कंपनीचे भागीदार कन्हैयालाल देवीचंद जैन यांच्याशी झाला होता। परंतु जैन यांनी माने कैकाडी यांना सदर व्यवहारापोटी जे चेक दिले होते ते चेक बँकेमध्ये न वटल्यानं अनंता बाबूराव माने कैकाडी यांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वकिलामार्फत अपील केलं व संबंधित अपीलमध्ये व्यवहारातील दस्ताची पाहणी करून त्यामधील पान नंबर 9 वरील मजकूर पाहता प्रांत अधिकारी यांनी माने कैकाडी यांच्या बाजूने निकाल दिला। त्यानंतर जैन हे पुढे अपीलात गेले व त्या दस्तामधील पान नंबर 9 मध्ये व एकंदरीत दस्तच बनावट सही व शिक्क्यांचा अस्तित्वात आणल्याची तक्रार छोरिया प्रॉपर्टीज अँड डेव्हलपमेंट कंपनीचे भागीदार कन्हैयालाल देवीचंद जैन यांच्या विरोधात कैकाडी माने यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन इथं तक्रार केलेली आहे। त्यानुसार कन्हैयालाल जैन यांच्यावर भादवी कलम 464, 465 व 468 आणि 469 या कलमांनुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पंढरपूर शहर पोलीस करत आहेत। त्यामध्ये फिर्यादी माने कैकाडी पक्षातर्फे न्यायालयीन कामकाज ॲडव्होकेट DN नायडू, सादिक शेख, सूर्यकांत कदम यांनी पाहिलं। पंढरपूर तालुका त्यामधील वाखरी गावामधील गट नंबर 417-1, 417-2, 417-3 ह्या जमिनीचे एकूण क्षेत्र जे आहे 52.5 एकर क्षेत्र आहे। त्या क्षेत्राबद्दल अनंत कैकाडी माने यांना 2007 साली छोरिया प्रॉपर्टी अँड डेव्हलपरचे भागीदारी कन्हैयालाल जैन यांच्याशी व्यवहार केलेला होता। त्या व्यवहाराप्रमाणे सदरचा जो दस्त आहे तो दस्त नोंदवलेला होता, परंतु त्या दस्तामध्ये चेकचा उल्लेख केलेला होता। चेकची संपूर्ण रक्कम दिल्यानंतर चेक वाटल्यानंतरच जो खरेदीचा दस्त आहे तो कायदेशीर आहे असं त्यामध्ये नमूद केलेलं होतं। त्यामुळे तो दस्त जो आहे तो दस्त सोलापूर येथील जिल्हा मुद्रांकामध्ये नोंदवलेला होता आणि त्यानंतर पंढरपूर दुय्यम निबंधकमध्ये नोंदवायचा होता। सोलापूरमध्ये तो दस्त नोंदवल्यानंतर यामध्ये ती प्रॉपर्टी जी आहे छोरिया प्रॉपर्टी अँड डेव्हलपर्स या भागीदारी जे जैन आहेत छोरियालाल जैन त्यांना ती प्रॉपर्टी फुकटामध्ये गिळंकृत करायची ह्या हेतू उद्देशानं त्या दस्तामधील पान नंबर 7, 8, 9 हे पेजेस जे आहेत जे धनादेशाबद्दलचे उल्लेख केलेला होता ते पेजेस बदलून त्यामध्ये हस्ताक्षर बदलून त्यामधले सही शिक्के बदलून तो बोगस दस्त तयार केला आणि तो बोगस दस्त तयार केलेला असल्याने ह्या सागर माने जे आहे त्यांचे फसवणूक झालेली होती। फसवणूक झाले म्हणून त्याबद्दल त्या सागर माने यांनी त्यांच्या कुटुंबियांनी पंढरपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती, परंतु त्या तक्रारीचा कुठेही म्हणजे दखल घेतली गेली नाही म्हणून सागर अनंत माने यांनी कैकाडी त्यांना पंढरपूर न्यायालयामध्ये फौजदारी केस दाखल केलेली होती आणि ती फौजदारी केस जी आहे ती छोरिया प्रॉपर्टी अँड डेव्हलपरचे कन्हैयालाल जैन यांच्या विरुद्ध दाखल केली होती आणि त्या केसचा जो नंबर आहे तो क्रिमिनल 861/2023 त्या केसमध्ये वा ह्या फिर्यादीची फसवणूक झालेली आहे, प्रॉपर्टी अफरातफर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जो दस्त आहे तो दस्तच बोगस अस्तित्वात आणलेला आहे म्हणून त्यामध्ये CRPC 156(3) प्रमाणेचा अर्ज दाखल केलेला होता। सदरचे मेहरबान कोर्ट पंढरपूर येथील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग सहदिवाणी न्यायालय 4थे कोर्ट मान्य पटाडे मॅडम साहेब यांच्या पुढे युक्तिवाद झालेला होता आणि त्या युक्तिवादामध्ये मेहरबान कोर्टाला प्रथमदर्शनी असं दिसून आलं की तो जो दस्त आहे खरेदी खताचा तो दस्त बोगस दस्त आहे, बनावट दस्त आहे, त्यामध्ये फसवणूक झालेली आहे, फ्रॉड झालेला आहे हा दिसून येत असल्यामुळे मेहरबान कोर्टाने CRPC 156(3) प्रमाणे आदेश केलेला आहे। मेहरबान कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलेले आहे। गुन्हा नोंद झालेला आहे आणि त्याचा आता सध्या तपास सुरू आहे आणि त्यामधील जे काही बोगस दस्त तयार केलेला आहे, जो फ्रॉड दस्त तयार झालेला आहे तो दस्त जप्त करून त्यामध्ये जे कोण आरोपी आहेत किंवा त्यांना आणि कोणी जी मदत केलेली आहे त्या सर्वांना अटक होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि या मेहरबान कोर्टाच्या आदेशामुळे इन्व्हेस्टिगेशन होऊन या फिर्यादीच्या कुटुंबाला न्याय मिळणार आहे। वाखरीतील गट नंबर 417-1, 417-2, 417-3 या मिळकतीचे 2 खरेदी खत ज्यावेळी निदर्शनास आले त्यावेळेस आम्ही फिर्यादीमार्फत मेहरबान कोर्टात पहिल्यांदा आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिला। पोलीस स्टेशनला अर्ज दिल्यानंतर पोलीस स्टेशनने त्याची
तुम्ही आता चौकशी आता ही प्रकरण जुनं असल्यामुळे तुम्ही कोर्टात दाखल करा म्हणून असं सांगितल्यानंतर आम्ही कोर्टात दाखल केलं प्रकरण. कोर्टात दाखल केल्यावर त्याचा संपूर्ण गुणावर ती केस चालून ते केसचा 156(3) आमचा अर्ज आल्यावर झाला. त्या केसमध्ये फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट नायकू ॲडव्होकेट मंगेश राऊत आणि सादिक करून आम्ही काम पाहिलं आणि प्रस्तुत केस आता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. FIR नंबर 380/2024 असं त्याला नंबर दिला गेलेला.